नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे दुधी भोपळाची भाजी. चटपटीत आणि मस्त आणि पटपटीत होणारी हिरवी भाजी दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे वाटप तुम्हाला दाखवते. एक लसणीचा कांदा घेतला आहे. माझी लसूण सोलण्याची पद्धत तुम्हाला दाखवते. अगदी 2 मिनिटात लसूण सोलून होते. अशी तुम्ही कापली ना मध्ये की तुम्ही तिला अजून अशी कापून घ्यायची, म्हणजे मग सालं पटापट निघतात. आणि हे आपल्याला जाडसर वाटायचं आहे म्हणून मी हा मिक्सर घेत आहे. तर ह्याच्यामध्ये मी ही लसूण सोलून टाकत आहे. ही बघा, अगदी 2 मिनिटात ही आपली सगळी लसूण सोलून होईल. एक अख्खा कांदा मी घेतला आहे. माझ्याकडे एक छोटासाच दुधी आहे, त्यासाठी एक अख्खा कांदा घेतलेला आहे. याला वाटपालाच खरी चव असते. जर तुम्ही वाटप छान बनवलं तर ही भाजी खूप छान होते. तर तुम्हाला मी दाखवते साधारण केवढी लसूण तुम्हाला लागेल. ती सगळी सोलून झाल्यावर तुम्हाला दाखवते. एकदम जास्तही नाही घ्यायची, मग ती लसणूचा असा वास येईल त्याला. हे बघा, साधारण एवढी एवढी लसूण ही लागते. ती लसूण मी टाकत आहे. ही पहा, ही अजून थोडी लसूण सोलून घेतली आणि थोडी इथे राहिली आहे अजून. हा कचरा आहे शेवटचा. ही बघा, आता आपली सगळी लसूण घेऊन झालेली आहे. हा कचरा आहे. आणि मी इथे हा कढीपत्ता घेतला आहे साधारणपणानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसा टाकायचा तो. आणि हे आलं घेतलं आहे बघा, 1 इंच आलं घेतले. ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये चिरून टाकत आहे. हे बघा, हे आलं पण मी असं मिक्सरमध्ये टाकत आहे. त्यानंतर इथे ह्या मिरच्या मी 4 घेतल्या आहेत, पण मिरच्यांचं ऑप्शन तुम्हाला आहे. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर अजून तुम्ही तिखट करू शकता, पण ह्या मिरच्यांना कमी तिखट हवं असेल तर 2 घाला. इट डिपेंड्स ऑन यू. आणि मी थोडी ही कोथिंबीर घेतली आहे. त्याची शक्यतो मी देठ घालते आणि थोडी कोथिंबीर घालते, म्हणजे काय होईल, ती छान वाटून निघेल. दाखवते तुम्हाला. वाटप म्हणजे काही एकदम असं बारीक नाही करायचे, जरा जाडसरच ठेवायचं आहे. हे बघा, आणि थोडे मी इथे त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकते, म्हणजे वाटलं जावं म्हणून. आणि आता तुम्हाला मी हे वाटून दाखवते. बघा, साधारण असं जाडसरच वाटप आपल्याला हवंय. आता मी हा कचरा टाकून येते आणि तुम्हाला दुधी कसा सोलायचा ते दाखवते. इथे ही कोथिंबीर थोडीशी वर टाकायला ठेवली आहे, बाकीची तर मी वाटपातच टाकली आहे. आणि हा कढीपत्ता इथे फोडणीला आहे म्हणून हा इथे ठेवलेला आहे. आपले वाटप रेडी आहे. आपले हे शेंगदाणे रेडी आहे.
आता मी हे तुम्हाला दाखवते बघा. हे साईडचं जे आहे ना हे काढून टाकायचं दोन्ही बाजूचं असं. आणि हे जे बटाटे सोलायचं असतं की नाही त्याने हे सगळं साल असं सोलून घ्यायचं. अगदी झटपटीत आणि चटपटीत ही भाजी होते. म्हणजे या भाजीला काही कांदा बिंदा घालायचा नाहीये आपल्याला. छान होते ही भाजी. आता हे बघा, हा माझ्याकडे एवढाच होता भोपळा, तर मी हे सालं टाकून देते. बघा, आणि इथे मी आता हे पॅन ठेवत आहे आणि या पॅनवर मी तेल टाकत आहे. मला भोपळा कापायला भीती का वाटते. भोपळा कापून मी ठेवू नाही शकत, म्हणून मी भोपळा नंतर कापते. अगदी तेल तापायला आलं की भोपळा कापते मी. हे बघा, हा भोपळा असा जर तुम्ही कापून घेतला, बघा कवळ्या कवळ्या बिया आहेत, त्यामुळे हा तुम्ही घेऊ शकता. पण इनकेस जर जून बिया असतील तर मात्र त्या तुम्ही घ्यायच्या नाही. आणि याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला. जसे आपण बटाट्याच्या भाजीचे कसे कचऱ्यासारखे करतो तेवढे बारीक 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 करायचे, म्हणजे ते पटकन शिजले जातात. आणि या बिया पण भोपळ्याच्या ना छान अशा काजूगरासारख्या लागतात. तुम्ही करून बघा हा पदार्थ, खूप मजा येईल खायला. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपलं तेलही तापलं ना तेवढ्या वेळात. हे बघा, आता या कोवळ्या बिया आहेत म्हणून मी घेतल्या, पण जर जून असतील तर मात्र त्या घ्यायच्या नाही, त्या टाकून द्यायच्या. ह्या एकदमच कोवळ्या आहेत. जसं लाईक आपण दुधी भोपळ्याच्या खातो ना, भोपळ्याच्या लाल भोपळ्याच्या कशा बिया आपण खातो तशाच आहेत या. त्यात करून मोठ्या ज्या आहेत त्या मी काढून टाकते, म्हणजे आपल्याला भाजी खाताना त्या लागायला नको म्हणून. हे बघा, यात सगळ्या मोठ्या बिया मी काढून बाजूला टाकत आहे. सी हिअर, या ज्या मोठ्या बिया आहेत या काढून फेकून देतात. आता काय करायचं, आपण ह्याच्यावर हिंग मोहरी जिरं टाकायचं. हे बघा, पहिला मी जिरं टाकत आहे, मग मी मोहरी टाकत आहे, मग मी हिंग टाकत आहे, आणि मग हे मी जे वाटप बनवलं होतं हे सरभरीत जे असं बनलेलं आहे, हे बघा तसं सरभरीतच आपल्याला टाकायचं आहे. आणि छानपैकी त्याला तेलात भाजून घ्यायचं आहे. मस्त वास सुटलेला आहे. लसूण, मिरची, बघा असं असं सरभरीत घेतलं ना तुम्ही वाटून, की काय करायचे, मी कढीपत्ता टाकते. पण कढीपत्ता आहे ना तो तुम्ही असा चिरून घ्या, की त्याला सुगंधही छान येतो आणि आपल्या हा पोटातही जातो. आणि तो टाका. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता याच्यावर एकच चमचा आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे.
अगदी 1 चमचा चण्यापिठाने ना खूप छान ह्याला सरमिसळ होतं. हे बघा, अगदी 1 बोट चमचा, जास्त नाही टाकायचं. आणि तेही छान भाजून घ्यायचं. तेही छान असं भाजून घ्यायचं त्या मसाल्याबरोबर. आता आपण याच्यामध्ये मसाला नाही टाकायचा आहे, पण आपल्याला धणजिरे पूड टाकू शकता. धणजिरे पूड टाकते आणि आपली हळद टाकते. मिरच्या आपण घातल्या आहेत त्यामुळे मसाला नाही टाकायचा आहे. हे झाल्यावर आपले हे जे शेंगदाणे मी कच्चेच घेतले आहे हे टाकत आहे. आणि बघा असं मस्त हे वाटप आता आपलं रेडी झालेलं आहे. आता काय करायचं, हा अख्खा भोपळा याच्यात टाकायचा आणि छान तेलावर परतून घ्यायचा. पण तत्पूर्वी तुम्हाला एक सांगते की ह्या भोपळ्यावर मीठ टाकायचं आणि मग तो परतून घ्यायचा. मीठ पहिलं कमीच टाका, कारण का मीठ एकदा जास्त केलं की आपण ते काढू नाही शकत. पण जर मीठ आपण कमी घातलं तर आपण आपल्याला लागलं तर आपण जास्त घालू शकतो. म्हणून मीठ हे नेहमी कमीच घालायचं. आता हे असं घातल्यानंतर तुम्ही याच्यावर झाकण ठेवायचे. झाकण ठेवून आता तुम्ही 1 ग्लास पाणी तापवत ठेवायचं. कारण ही भाजी आहे ती आपल्याला अशी दबदबीत करायची आहे. सुकी पण नाही आणि पातळ पण नाही. तर ती अशी दबदबीत करायची आणि 5 मिनिटं तिला चांगलं शिजू द्यायचं मीडियम गॅसवर. मस्त याला शिजून द्यायचं, घाई नाही करायची. आता फक्त आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, बाकी आपलं सगळं टाकून झालेलं आहे. त्याला चांगलं शिजू दे, मग दाखवते तुम्हाला. आपल्या सगळ्या वस्तू ह्याच्या आत गेलेल्या आहेत. फक्त हे पाणी गरम झालं की तुम्हाला दाखवते काय करायचं ते. पाहिलात तुम्ही किती 2 मिनिटात आपली भाजी रेडी झाली. आणि नाही पसारा नाही नथिंग, 2 मिनिटात आपली अख्खी भाजी तयार झाली. आता हे वाटप हे पाणी तापलं की तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. जरा चांगलं त्याला मस्त सुगंध येत आहे, एकदम हिरव्या मिरचीचा, कोथिंबीरेचा, लसूणचा. तर तुम्हाला तत्पूर्वी एकच छोटीशी विनंती आहे. मी रोज असे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायचं आहे. माझे 2 चॅनल्स आहेत, दोन्ही चॅनलवर जायचं, मस्त मजेत राहायचं. आता आपलं पाणी तापतं का बघते. झालं, पाणी आपलं तापलंय. त्याच्यामध्ये काय माहितीये, थंड पाणी घालायचं नाही, त्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं. त्याने मग तो दुधी पटकन शिजायला आपल्याला मिळतो. म्हणून हे बघा, नेहमी असं गरमच पाणी घालायचं. मस्त वास येत आहे. हिरवी दुधी भोपळ्याची भाजी. जरा पाण्याचं चव घेऊन बघा, मीठ मिरची बरोबर आहे का. तिखट झणझणीत छान झालेली आहे, मीठही मस्त लागलेलं आहे. मस्त करी झालेली आहे. आता मी तुम्हाला 10 मिनिटं असंच ठेवते आणि 10 मिनिटांनंतर दाखवते की ती कशी शिजते ती.
चला तर मग आता आपण 10 मिनिटांनी बघत आहोत की आपली भाजी कशी शिजली आहे की नाही, आणि आपण थोडीशी खाऊनही बघणार आहोत. तर बघूया आता आपण. गॅस जरा बारीक करते. बघा काय मस्त वाफ सुटली आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि छान अगदी त्याला. आता मी जरासं एक दुधी खाऊन बघते की बरोबर मीठ मसाला आहे की नाही. अप्रतिम भाजी झालेली आहे. तिखट, झणझणीत, मीठ मसाला एकदम परफेक्ट. आता मी वरतून कोथिंबीर टाकते, तुम्हाला लूक दाखवते. बघा, बघा आपला लूक भोपळ्याच्या भाजीचा. अशी हिरवीगार भाजी तुम्ही सुद्धा बनवायची आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.